Hi everyone, I am Swapnil Goyekar, lecturer in Department of Civil Engineering. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॅसेंजर कार युनिट्स, फॅक्टर अफेक्टिंग पॅसेंजर कार युनिट्स, त्यानंतर ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी अँड रिक्वायरमेंट ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी हे आपण पॉईंट्स बघितले होते. तर पॅसेंजर कार युनिट्समध्ये डिफरंट क्लासेस आपण कंबाईन करतो, त्याला आपण पॅसेंजर कार युनिट म्हणतो. ओके. त्यानंतर वेअर जर्नी बिगिन्स टू स्टार्ट्स त्याला आपण ओरिजिन म्हणतो, आणि जर्नी वेअर एंड्स त्याला आपण डेस्टिनेशन पॉईंट्स आपण म्हणतो. ठीक आहे. नाव इन दिस लेक्चर नेसेसिटी ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी. तर ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडी करण्यामागची गरज काय? ओके. तर फर्स्ट पॉईंट, टू आयडेंटिफाय ट्रॅफिक पॅटर्न ड्युरिंग अ टिपिकल डे. ओके. टू प्लॅन रोड नेटवर्क अँड अदर व्हेकल ट्रॅफिक स्टडीज. ओके. आता ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीमध्ये आपण डिस्कस केलं होतं डिटेलमध्ये की तुमचं स्टार्टिंग पॉईंट आणि डेस्टिनेशन पॉईंट जर फिक्स झाला असेल तर आपण त्यानुसार आपला रूट सिलेक्ट करतो. मग रूट सिलेक्ट झाल्याच्यानंतर त्यानुसार तुम्हाला प्लॅन करायला तुम्हाला इझी जाईल की कोणत्या रूट मार्गे किंवा कोणत्या नेटवर्क मार्गे, रोड नेटवर्कनुसार आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे. मग जोपर्यंत तुमचा ओरिजिन आणि डेस्टिनेशन पॉईंट फिक्स होत नाही तोपर्यंत तुमचा रोड नेटवर्क तुम्ही प्लॅन करू शकत नाही. आणि अदर व्हेकल ट्रॅफिक स्टडीज. ओके. मग त्यानुसार त्या रोडचं इम्पॉर्टन्स किती आहे ते देखील तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यावं लागेल. जर रोडचं इम्पॉर्टन्स जास्त असेल तर त्या ठिकाणी ट्रॅफिकची जास्त असणार आहे. मग ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके. टू डिटरमाइन ॲनालाइज जर्नीज. ओके. तुम्हाला ज्या सिलेक्टेड रूटने तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहात, ओके, ज्या सिलेक्टेड रूटने तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहात तर त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. ओके. की तो रूट तुमच्यासाठी किती कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे का तुम्हाला तो किती सोयीस्कर असणार आहे. ओके. फॉर एस्टिमेटिंग फ्युचर ट्रॅफिक नीड्स. ओके. आता रूट सिलेक्ट झाल्याच्या नंतर जर त्याच रूटवरती नंबर ऑफ व्हेकल ट्रॅव्हल असेल किंवा त्याच रूटवरती जर व्हॉल्यूम ट्रॅफिक जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रोडच्या फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करा. कारण जसं कालावधी होत जाणार त्यानुसार, कारण आपण बघतो आहे वर्षानुवर्षे नंबर ऑफ व्हेकल्स जास्त होत चालतात, म्हणजे व्हेकल्सची डिमांडही जास्त होत चालली. मग ज्या ठिकाणी जर त्याच रूटला, सिलेक्टेड रूटला जर नंबर ऑफ व्हेकल जास्त ट्रॅव्हल करत असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला थोडाफार विचार करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी त्यानुसार तुम्ही रोडचं डिझाईन आणि प्लॅनिंग करणार आहात. ओके. टू प्लॅन न्यू नेटवर्क ऑफ रोड. मग त्यानुसार तुम्हाला त्या रोडमध्ये तुम्हाला अजून काही डेव्हलपमेंट करावं लागेल, जेणेकरून जे का आपण म्हणजे ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडी करताना आपण डिसाईड केलं होतं की एवढ्या म्हणजे हावर्समध्ये मला हे डिस्टन्स कवर करायचं आहे. मग ते जर त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रॅफिक जास्त असेल, त्या ठिकाणी व्हॉल्यूम ट्रॅफिक जास्त असेल तर मे बी ते तुम्हाला कवर करायला थोडाफार वेळ जाईल. मग त्यानुसार जर तुम्ही ते जर पॉईंट लक्षात घेतले, आपण व्हॉल्यूम ट्रॅफिक किंवा टाईप ऑफ ट्रॅफिक जर आपण पॉईंट ते कन्सिडर केले आणि त्यानुसार आपण रोडचं प्लॅनिंग आणि डिझाईन केलं तर मे बी तुम्ही तुमच्या ज्या लिमिटमध्ये तुम्हाला जे किंवा तुमच्या हावर्समध्ये तुम्हाला डिस्टन्स कवर करायचं आहे ते मे बी तुम्हाला कवर करता येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्पीड स्टडीज. डेफिनेशन, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ स्पेसिफिक टाईम ट्रॅव्हल बाय द युजर. ओके. तर स्पीड स्टडीज आपण कसं काढतो की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माणगाव ते कोलाड क्रॉस करताय. ओके. टोटल डिस्टन्स 20 किलोमीटर आहे. मग ते डिस्टन्स त्याने किती हावरमध्ये क्रॉस केलं. ओके. फॉर एक्झाम्पल 1 हावरमध्ये क्रॉस केलं आहे तर तुमचा स्पीड किती होता, 20 किलोमीटर पर हावर. ओके. इट इज एक्सप्रेस इन किलोमीटर पर हावर. टाईप्स ऑफ स्पीड स्टडीज. फर्स्ट, स्पॉट स्पीड. इट इज अ व्हेकल इन्स्टंट स्पीड ॲट एनी गिवन लोकेशन. म्हणजे पर्टिक्युलर लोकेशनला त्या व्हेकलचा स्पीड किती होता. आता फॉर एक्झाम्पल मेनली स्पॉट स्पीड आपण इंटरसेक्शनच्या ठिकाणी यूज करतो, कारण की इंटरसेक्शनला त्या व्हेकलचा स्पीड किती असेल ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की इंटरसेक्शन म्हटल्यावर त्या ठिकाणी लेफ्ट टर्न, राईट टर्न, सिग्नल्स, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग असे बरेचसे त्या ठिकाणी फॅक्टर येतात. त्याच्यामुळं त्या पर्टिक्युलर इंटरसेक्शनला त्या व्हेकलचा स्पीड किती होता ते तुम्हाला मेजर करावं लागेल. त्यालाच आपण स्पॉट स्पीड म्हणतो. रनिंग स्पीड म्हणजे ज्यावेळेस आपण ॲक्च्युली ट्रॅव्हल करत असणार आहोत त्यावेळेस त्या व्हेकलचा स्पीड किती होता. ओके. तुम्हाला माहिती आहे माणगाव टू कोलाड क्रॉस करायला मला हार्डली एक हाफ आवर लागतो आहे किंवा 1 हावर लागतो आहे. तर माझा ॲव्हरेज स्पीड किती असला पाहिजे, माझ्या व्हेकलचा स्पीड किती असला पाहिजे, जेणेकरून मला ते डिस्टन्स मला इझिली कवर करता येईल किंवा मला त्या लिमिटमध्ये त्या स्पीड मला डिस्टन्स ते कवर करता येईल. ओके. त्यानंतर थर्ड टाईप आहे जर्नी स्पीड.
vehicle optimum speed on a journey between two stations, the distance between the stations separated by total duration taken to finish back by the vehicle, it also involve the delay. तर जर्नी स्पीड कशाला म्हणतात? तर जर्नी स्पीडमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मानगाव टू कोल्हार ट्रॅव्हलिंग करताय. ओके, तर ट्रॅव्हलिंग करणं तुम्हाला माहिती आहे जनरल डिस्टन्स ते कवर करायला आपल्याला हाफ आवर किंवा आपल्याला 1 आवर लागतो आहे. बट मे बी त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन आले असतील किंवा काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला डिले आला असेल, तर त्या ठिकाणी म्हणजे टोटल डिले कन्सिडर केल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते डिस्टन्स कवर करायला आता 1 आवरच्या ऐवजी तुम्हाला 1 आवर 20 मिनिट लागले, तर ते 20 मिनिट पण तुम्हाला त्या जर्नी स्पीडमध्ये कन्सिडर करावे लागतील. म्हणजे सगळे फॅक्टर जो काय डिले ज्याच्यामुळे आला असेल ते सगळे फॅक्टर कन्सिडर करून तुम्ही जो काय स्पीड कॅल्क्युलेट करताय टोटल डिस्टन्स कवर करण्यासाठी, तर त्याला म्हणतो आपण जर्नी स्पीड. ओके, नेक्स्ट आहे स्पॉट स्पीड स्टडी. इट इज द इन्स्टंटेनियस स्पीड ऑफ व्हेकल ॲट अ स्पेसिफिक सेक्शन ऑर लोकेशन. ओके, पर्टिक्युलर लोकेशनला त्या व्हेकलचा स्पीड किती होता ते डिटरमाइन करणं म्हणजे आपल्याला स्पॉट स्पीड स्टडी. ओके, देअर आर नंबर ऑफ मेथड्स टू मेजर स्पॉट स्पीड. स्पॉट स्पीड मे बी ऑप्टेन आयदर बाय फाइंडिंग रनिंग स्पीड ऑफ व्हेकल ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स लेस दॅन 50 मीटर और बाय फाइंडिंग इन्स्टंटेनियस स्पीड व्हाईल क्रॉसिंग अ सेक्शन. ओके, तर स्पॉट स्पीड स्टडी डिटरमाइन करण्याच्या बऱ्याच अशा पद्धती आहेत. पण आपण जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपण जनरली एक 50 मीटरचा डिस्टन्स घ्यायचा आणि त्या 50 मीटरमध्ये त्या व्हेकलचा स्पीड किती होता किंवा इंटरसेक्शन असेल तर इंटरसेक्शनला ज्यावेळेस आपण एक लाईन मार्क करणार आणि ती लाईन मार्क केल्याच्या नंतर ती लाईन क्रॉस केला, ज्यावेळेस ती लाईन व्हेकल ती क्रॉस करेल त्यावेळेस त्या व्हेकलचा स्पीड किती होता. ओके, अशा आपण बऱ्याचशा मित्रांनी त्याने आपण स्पॉट स्पीडसाठी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, स्पीड अँड डिले स्टडीज. इट गिव्ज रनिंग स्पीड, ओव्हरऑल स्पीड, फ्लक्च्युएशन इन स्पीड, डिले बिटवीन टू स्टेशन ऑफ रोड, स्पेस फॉर आपण. ओके, तर स्पीड अँड डिले स्टडीज पण तुम्हाला स्टडी करणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करणार आहात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन तुम्हाला येणार नाहीत किंवा तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही असं होणार नाही आहे. ओके, ट्रॅफिक तुम्हाला कंपल्सरी ही म्हणजे आपण तुम्हाला जनरली तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करतो फक्त काय जे ट्रॅव्हलिंग करताना तुमची व्हेकल रोडवरती ट्रॅव्हल करत नाही, बरेचसे नंबर ऑफ व्हेकल त्या ठिकाणी रोडवरती ट्रॅव्हलिंग करत असतात. मग ते मे बी त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हरटेक करायला प्रॉब्लेम होत असेल किंवा ट्रॅव्हलिंग करायला तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असणार आहे. त्याच्यामुळे मे बी तुमचे जे काही लिमिट आहे की त्या लिमिटवर तुम्हाला डिस्टन्स कव्हर करायचं ते मी तुम्ही कव्हर करू शकत नाही. ओके, तर मे बी फ्लक्च्युएशन येऊ शकतात. अशा गोष्टीमुळे त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला डिले वगैरे येऊ शकतो. ओके, ओव्हरऑल स्पीड इज द इफेक्टिव्ह स्पीड विथ विच व्हेकल ट्रॅव्हल्स a particular route between two terminals. This is obtained by dividing total distance traveled by total time taken including all delays and stoppage. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मानगाव ते मुंबई ट्रॅव्हल करताय, टोटल डिस्टन्स सपोज 130 किलोमीटर आहे, टोटल डिस्टन्स सपोज 130 किलोमीटर आहे. मग इन्क्लुडिंग डिले म्हणजे तुम्ही सपोज एक 30 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं आणि ब्रेकसाठी त्या ठिकाणी तुम्ही थांबलात. ओके, ब्रेकफास्ट करा तुम्ही थांबलात, मग तो सगळा टाईम त्या ठिकाणी तुम्हाला कवर करायचा. म्हणजे मानगाव टू मुंबई जाण्यासाठी सपोज तुम्ही 10 वाजता निघालात तर 4 वाजता तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात. मग जो काही 6 आवर्स तुम्हाला त्या ठिकाणी डिस्टन्स कवर करायसाठी लागलेत म्हणजे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. मग तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला काय होणार आहे की तुमचं ॲव्हरेज स्पीड की तुम्हाला ते डिस्टन्स कवर करण्यासाठी एवढा तुम्हाला टाईम लागला आणि मी ताशी म्हणजे हावरली मी एवढं किलोमीटर डिस्टन्स कवर केलं इन्क्लुडिंग डिले का असेल, स्टॉपेज का असेल, एक्सेट्रा. ते सगळं कन्सिडर करून तुम्ही ते डिस्टन्स किती हावर्समध्ये कंप्लीट केलं आहे किंवा पर हावर तुमचा स्पीड किती असणार आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, स्पॉट स्पीड स्टडीज. It is used to determine speed distribution of a traffic stream at a particular location. Spot speed data having number of safety application like determine existing traffic operation and evaluation of traffic control devices. Evaluating त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इव्हॅल्युएटिंग अँड डिटरमाइन प्रॉपर स्पीड लिमिट, इस्टॅब्लिशिंग लिमिट ऑफ नो पासिंग झोन्स, सेटिंग ॲप्रोप्रिएट सिग्नल टायमिंग. ओके, तर स्पॉट स्पीड स्टडी करताना
त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड लिमिट किती असलं पाहिजे ते तुम्हाला प्रॉपरली डिझाईन करायला लागणार आहे. ओके. नो पासिंग झोन, ज्या ठिकाणी इंटरसेक्शन असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला नो पासिंग झोनही प्रोव्हाइड करायला लागणार, कारण इंटरसेक्शनच्या ठिकाणी तुम्हाला, कारण त्या ठिकाणी लेफ्ट राईट दोन्ही साईडनी त्या ठिकाणी व्हेकल क्रॉस होणार आहेत. मग अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला नो पासिंग झोन तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायला लागणार आहे, क्रिएट करायला लागणार आहे. सेटिंग ॲप्रोप्रिएट सिग्नल टायमिंग, तुम्हाला सिग्नल हे प्रॉपरली तिथे टायमली तुम्हाला फिक्स करायला लागणार. सिग्नल मे बी व्हेकलसाठी असणार आहेत किंवा पेडिस्ट्रियन्ससाठी देखील या ठिकाणी सिग्नल असणार आहेत. मी ते तुम्हाला टायमली फिक्स करायला लागणार आहेत. ओके. Establishing roadway design element, evaluating and determine proper intersection side distance, evaluating and determine proper passing distance, evaluating and determine proper stopping side distance. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार ना, त्यावेळी तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना जर तुम्हाला ओव्हरटेक मारत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर पासिंग डिस्टन्स असायला पाहिजे. ओके. जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर स्टॉपिंग डिस्टन्स तुम्हाला देखील प्रॉपर ठेवावं लागेल. म्हणजे हे फॅक्टर त्या स्पॉट स्पीड स्टडीमध्ये तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. ओके. ज्यावेळेस तुम्ही रोडवे डिझाईन एलिमेंट करताय त्यावेळेस. असेसिंग रोड सेफ्टी क्वेश्चन. ओके. इव्हॅल्युएटिंग व्हेरीफाईंग स्पीडिंग प्रॉब्लेम, असेसिंग स्पीड ॲज अ कॉन्ट्रीब्युटर टू व्हेकल क्रॅश. ओके. स्पीडवरती देखील तुम्हाला कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण मे बी त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा धोका तुम्हाला किंवा ऑब्स्ट्रक्शन येता कामा नये. ओके. These are the objective question.